किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरू, स्वतंत्र समिती सुद्धा गठीत, सांस्कृतिक विभागाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम, मंत्री आशिष शेलार यांचं राज ठाकरेंना उत्तर. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवारांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा ठपका. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, दूध का दूध पाणी का पाणी होईलच, विचारांसाठी कितीही संघर्ष करण्याची तयारी. ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांनी सुद्धा दंड थोपटली. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी, 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष. 4 टर्मिनल्स, 2 समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता ही विमानतळाची वैशिष्ट्ये. खोपोली लोणावळा व्हिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा. मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता यावर्षी अखेरपर्यंत पूर्ण होणार. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या राजकारणाच्या मैदानात. वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीमध्ये यशस्वी मुंडेंकडून उमेदवारी अर्ज दाखल.